जर तुम्ही 2,000 रुपये जर आपण आट्याचं कॅल्क्युलेशन लावलं तर तुम्ही कन्सिडर करा 50 किलोचे काय होतात ते पैसे तिथे पडलेले आहेत. अगदी. याचा अर्थ तुमचा कॅश क्रंच चालू झाला. हो. मला सांगा की जो कॅश फ्लो येणार आहे त्याच्या आधीच तो जर कॅश क्रंच डेव्हलप होत गेला तर ती गर्दी प्रॉफिट कुठं मिळवून देते. करेक्ट. म्हणजे हे 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 इंटरनल नुक्स आहेत. यस. आता हे फक्त मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, पण एखाद्या दिवशी गर्दी होईल म्हणून जो एक्सेसिव्ह स्टाफ आपण घेऊन बसतो ना, दॅट इज ऑल्सो रॉंग. अगदी बरोबर. यस सर, कॉन्सेप्ट एक्झिक्युशन करताना सर्वात मोठं चॅलेंज काय असू शकतं? हे बघा, कॉन्सेप्ट एक्झिक्युशन करताना बऱ्याच वेळेला काय होतं की म्हणजे माइंडसेट ऑफ द ओनर हा एक थोडासा मला प्रॉब्लेम वाटतो. काय होतं की आपल्याला आम्ही आता हॉटेल जेव्हा एखादं एस्टॅब्लिश करतो ना, तेव्हा बरेचसे हॉटेल मालक हे जिद्दीवरती येतात, हट्टीपणावरती येतात की नाही आपल्याला असंच करायचं आहे. एक्झाम्पल ट्रेडिशनल बघा कशी पद्धत आहे. आता साऊथ इंडियन बेने डोसामध्ये जर फेमस म्हणाला तर तुमच्या डोळ्यासमोर आला असेल आता रामेश्वरम कॅफे. वडापाव म्हणाला तर मुंबईमधलं एखादं फेमस अशोक वडापाव तुम्ही म्हणालात की बाबा दॅट इज अशोक विहार वडापाव. येस. मिसळ म्हणालात तर तुम्हाला एखाद्या तुमचीच नाशिकची तुम्ही विहार मिसळ, विहार घ्या, साधना घ्या, कुठला पण एखादा ब्रँड घ्या.